नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पोल ट्रॅकर या एका सर्वे करणाऱ्या एजन्सीनं एक सर्वे समोर आणला आहे. अर्थात या देशाचा मूड काय आहे, म्हणजे आज जर का इलेक्शन घ्यायची वेळ आलीच किंवा आज इलेक्शन झाली तर देशाचा मूड काय आहे हे या सर्वेतनं त्यांनी बघितलेलं आहे. आणि खूप धक्कादायक सगळी आकडेवारी ही समोर येते, जी आकडेवारी की मोदी सरकारचं टेन्शन हे वाढवू शकते. एकूण काय सांगता या सर्वेमधनं, सर्वे काय सांगतोय तर सर्वे या देशातले जे काही मतदार आहेत या मतदारांमध्ये सध्या असंतोष बघायला मिळतोय मोदी सरकारच्या विरोधामध्ये. ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. दुसरं असं दिसतं या सर्वेमधनं की जो या देशातला तरुण वर्ग आहे हा तरुण वर्ग मोदी सरकारवर नाराज आहे. तो मोदी सरकारच्या पाठीमागे आता नाही आहे आणि तो आता राहुल गांधींना पसंती देताना बघायला मिळतो आहे. त्यामुळे पुढचा पंतप्रधान कोण असं जर का आत्ताच्या क्षणाला इलेक्शन झाली तर लोकांचा कल काय आहे, तर पुढचा पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांना बघायला आवडेल असा तरुणाईमधला कल आपल्याला सांगतोय या पोलमधनं, पोल ट्रॅकरच्या या सर्वेमधनं. आणि या सगळ्या सर्वेमुळे एकूणच मोदी सरकारचं टेन्शन वाढवणारी सगळी आकडेवारी ही समोर आलेली आहे. त्यामुळे या सर्वेमध्ये नेमकं काय काय म्हटलेलं आहे, कोणते कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत, हा सर्वे कोणत्या काळामध्ये केला गेलेला आहे, किती लोकांपर्यंत ही एजन्सी गेलेली आहे, हे सगळं आपण बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये संजय राऊतांनी देखील एक महत्त्वाचं विधान काल केलेलं आहे. या सर्वेला घेऊनच संजय राऊत नेमकं काय म्हणालेत तेही आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्रो, आपल्याला माहिती आहे की 2014मध्ये मोदी सरकार सत्तेमध्ये आलं. ज्या वेळेला मोदी सरकार सत्तेमध्ये आलं तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या मागे देशातला बहुसंख्य तरुण हा मोदी सरकारच्या मागे उभा असताना आपल्याला बघायला मिळाला आहे. किंवा देशातल्या अधिकाधिक तरुणांनी मोदी या नावाला पसंती दिली होती. आणि म्हणूनच 2014मध्ये मोदींचं सरकार हे या देशामध्ये आलं. 2014मध्ये जेव्हा प्रचार मोदींनी केला तेव्हा देशातले मतदार, देशातले तरुण हे भारावून गेलेले होते. कारण याआधीचं सरकार जे होतं काँग्रेसचं सरकार होतं. मग काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये झालेले भ्रष्टाचार हे मोदी सरकारने आपल्या प्रचारामध्ये आणले. त्यानंतर सरकार असताना झालेली महागाई या देशातली ती मोदी सरकारने पॉईंट आऊट केली. आणि या सगळ्याबरोबर मोदी सरकारने या देशवासियांना आश्वासित करण्यासाठी एक विकासाचं मॉडेल, आम्ही पुढचे 5 वर्ष आम्ही विकास करणार आहोत. या विकासाबरोबर जी आज बेरोजगारी वाढलेली आहे तर त्या दृष्टीनं आम्ही इंडस्ट्री, जास्तीत जास्त इंडस्ट्रीज कशा वाढतील, ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याची ग्रोथ कशी होईल किंवा नव्यानं कशी उद्योगधंदे सुरू होतील जेणेकरून बेरोजगारी हा प्रश्न मिटेल, अशा पद्धतीने काही आश्वासनं ही मोदी सरकारने त्यांच्या आपल्या सगळ्या प्रचारामध्ये दिली. आणि त्याचबरोबर या मतदाराला सांगितलं की एक मजबूत सरकार आम्ही तुम्हाला पुढची 5 वर्ष देऊ. आणि त्यामुळे मग मोदी सरकार हे सत्तेत आलं. मोदींच्या बाजूने देशात मोठ्या प्रमाणावर देशवासी उभे राहिले आणि त्याच्यामध्ये लक्षणीय संख्या ही तरुणांची राहिलेली आहे. पण मग आता ही स्थिती राहिली का, म्हणजे 2014 ते 2019 मोदींचा करिश्मा वाढत गेला, मोदींची लोकप्रियता वाढत गेली. अगदी 2019मध्ये असं चित्र वाटत होतं की मोदी सरकारला फटका बसेल, मोदींचं सरकार येईल न येईल, किंवा जे काही 2014मध्ये जी आकडेवारी मोदींची आली होती त्याच्यापेक्षा ती आकडेवारी खाली घसरेल. पण तसं न होता मोदींचा करिश्मा, मोदींची लोकप्रियता बघता उलट आणखीन जागा वाढून 2019मध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार हे सत्तेमध्ये आलं. त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर आज 12 वर्ष मोदी सरकार आहे सत्तेमध्ये.
या 12 वर्षामध्ये खरं तर 5 ते 7 वर्षानंतर 5 ते 10 वर्षानंतर कुठल्याही सरकारला एक अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागतो. म्हणजे आणि ते प्रत्येक सरकारच्या बाबतीमध्ये होतं, ते काय मोदी सरकारच्या बाबतीमध्ये व्हायला पाहिजे असं नाही आहे. पण एक नाराजी येते की तेच फार काही डेव्हलपमेंट होत नाही आहेत, आता ज्या काही झालेल्या आहेत त्या तिथपर्यंतच थांबलेल्या आहेत, पुन्हा एकदा महागाई वाढते, हे चित्र पुन्हा चालू राहतं आणि एक अँटी इन्कम्बन्सी येते. पण मोदी सरकारच्या बाबतीमध्ये ते तसं घडताना आपल्याला बघायला मिळालं नाही. पण गेले 6 ते 8 महिने जर का तुम्ही मागे गेलात तर आता आपल्या लक्षात असं यायला लागलेलं आहे आणि देशामध्ये ती चर्चाही सुरू झाली. जे काही विश्लेषक आहेत, तज्ज्ञ आहेत, तेही चर्चा करू लागायला लागले की मोदींचा जो करिश्मा होता 2019 पर्यंत, 2019 नंतर सुद्धा तो करिश्मा आता हळूहळू संपायला लागला. 2024च्या निवडणुकांमध्ये ते आपल्याला बघायलाही मिळालं. कारण मोदी सरकारला अपेक्षित असं होतं की इस बार 400 पार, म्हणजे मागच्या वेळी तरी आम्ही 300 सव्वा 300च्या मतांनी आलो, आता आम्ही 400 पार जाऊ असा मोदी सरकारचा नारा होता. 400 पार सोडा, मोदी सरकारला 240 या आकड्यावरच आपलं समाधान भागवावं लागलं आणि मग मित्रपक्षांच्या जोडीनं साथीनं मोदींचं सरकार सत्तेमध्ये बसलं. हे जरी झालेलं असलं तरी मोदींच्या बाबतीतली जी लोकप्रियता होती, मोदींचा जो करिश्मा होता तो कुठेही कमी झालेला नव्हता लोकांच्या तोंडी, किंवा लोकांचा मोदींवर तरीही विश्वास होता. पण गेल्या 6-8 महिन्यामध्ये मात्र चित्र बदलत चाललेलं आहे. याची चर्चाही होती आहे की मोदींचा करिश्मा आता हळूहळू कमी होतोय, तो घसरतोय, त्यांची लोकप्रियता घसरती आहे, ही चर्चा सुरू झाली. आणि ही चर्चा सुरू व्हायला मेजर कारण जे ठरले 2-3, ती म्हणजे एक तर या देशामधली वाढत चालणारी महागाई, हे त्याचं एक मुख्य कारण आहे. दुसरं, जो प्रत्येकाच्या एक श्रद्धेचा विषय आहे तो म्हणजे या देशातलं राम मंदिर. या राम मंदिराच्या दानपेटीमध्ये चोरी होते. म्हणजे जे मोदी म्हणतात की मी या देशाचा ते कायम असं म्हणतात की मी रखवालदार आहे, माझ्या ह्याच्यातनं म्हणजे कोणी काही घेऊन जाऊ शकत नाही आणि कोणी चुकीचं काही आणू शकत नाही, मी रखवालदार आहे या देशाचा. मग रखवालदार असताना राम मंदिराच्या दानपेटीतनं चोरी होते आणि ही चोरी देशवासियांच्या मनाला लागली आहे. काही लोक उघडपणाने ती बोलतात, काही लोक बोलत नाही आहेत. पण लोकांची कुजबूज जर तुम्ही ऐकलीत तर लोकांना ही चोरी झालेली हे पटलेलं नाही आहे. आणि मग मोदी सरकार काय करत होतं? मोदी सरकारनेच माणसं नेमलेली होती जी विश्व हिंदू परिषद म्हणजे संघाच्या निगडीत असणाऱ्या संस्थांशी निगडीत असणारी लोकं त्याच्यावर होती, जी प्रमुख म्हणून होती. या सगळ्यांच्या नजरेसमोर ही चोरी होती आहे हे देशवासियांना पटलेलं नाही आहे. हा एक मुद्दा, महागाईचा एक मुद्दा मी तुम्हाला म्हटलं. आणि त्यानंतर या देशातली जी एक शिक्षण व्यवस्था आहे, शिक्षण पद्धती आहे आणि या शिक्षण व्यवस्थेमध्ये होणारे जे भ्रष्टाचार आहेत हे सगळे समोर आल्यानंतर मात्र या देशातला जो तरुण आहे तो प्रचंड संतापला. म्हणजे नीट पेपर फुटीचं प्रकरण असू देत, CBSEच्या गुणांमध्ये झालेला भ्रष्टाचार असू देत, याच्याने या देशातला जो जनझी आहे, जो तरुण आहे, तो संतापला, तो पेटला, त्याचा राग अनावर झाला आणि तो रस्त्यावर उतरला. आणि मग आपण सगळ्यांनी बघितलं आहे की जंतर मंतरवर जनझींचं आंदोलन झालं आणि काय न भूतो न भविष्यती असं ते आंदोलन केलं गेलं. म्हणजे आत्तापर्यंतच्या या पिढीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असं आंदोलन पाहिलं नसेल, असं आंदोलन या तरुणांनी केलेलं आहे. आणि ते त्यांच्या मुद्द्यावर ठाम राहिले की आम्हाला शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा पाहिजे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे, आम्हाला दुसरं काहीच ऐकायचं नाही, आम्हाला आश्वासनं नको, तुम्ही नंतर काय तुमची शिक्षण पद्धती सुधारा वगैरे सगळं करा, पण आम्हाला शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा पाहिजे. आणि अखेर या जनझींच्या आंदोलनाच्या पुढे, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पुढे सरकारला नमतं घ्यावं लागलं, सरकारला झुकावं लागलं, सरकारला 2 पावलं मागे सरकावं लागलं, सरकार बॅकफूटला गेलं. जे मोदी सरकार कधी कुणाचा राजीनामा घेणार नाही अशी ज्यांची एक ख्याती ही सांगत आलेले होते की मोदी सरकारने कधी त्यांच्या गुजरातमध्ये ते मुख्यमंत्री असताना सुद्धा कधी कुणाचा राजीनामा घेतला नाही, ते मोदी सरकार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार नाहीत. पण
तो त्यांना घ्यावा लागला. तो दबावच एवढा वाढला, देशभर हे आंदोलन पेटत गेलं, देशाच्या बाहेर याची चर्चा व्हायला लागली आणि त्यानंतर मग मोदी सरकारवर प्रचंड दबाव वाढला आणि शेवटी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला. हे जे 3-4 मुद्दे आहेत, या मुद्द्यांनंतर मोदींची जी लोकप्रियता होती ती घसरणीला लागली. मोदींचा करिश्मा होता तो संपत चालल्यासारखी स्थिती या गेल्या 6-8 महिन्यात आपल्याला बघायला मिळते आणि तज्ज्ञ देखील या बाबतीमध्ये बोलू लागलेले होते. त्यामुळे काही तज्ज्ञांचं विश्लेषण सुरूही झालं होतं की 2029च्या दृष्टीनं जर का विचार केला तर मोदी सरकारच्या समोर खूप मोठी आव्हानं हे नक्की असणार आहेत. पण मग ती आव्हानं काय असणार आहेत, तर आत्ता नेमकाच पोल ट्रॅकरनं हा सर्वे केला. पोल ट्रॅकरने सर्वे केला तो काय केला, तर आज रोजी जर या देशामध्ये निवडणूक झाली तर मग देशाचा मूड काय आहे, देशातला मतदार काय दृष्टीने बघतोय आत्ताच्या या सगळ्या सरकारकडे, त्याचा कल कोणाकडे आहे, या देशातला तरुण काय विचार करतोय, ह्या सगळ्याचा या पोलमध्ये या सर्वेमध्ये विचार करण्यात आला. आता पोल ट्रॅकरनी जो सर्वे केलेला आहे तो त्याचा जो कालावधी आहे तो साधारणतः 3 जुलै ते 7 ऑगस्ट या म्हणजे एक महिना आणि पुढचे 5-6 दिवस वरती अशा पद्धतीच्या या कालावधीमध्ये त्यांनी हा सर्वे केला आहे. हा सर्वे करत असताना त्यांनी साधारणतः 543 मतदारसंघांमधनं हा सर्वे केला आहे. जवळपास ते 4,35,451 लोकांपर्यंत ते पोचलेत आणि त्या लोकांशी संवाद साधत त्यांनी हा सर्वे तयार केला आहे. ही आकडेवारी आपल्या समोर आणली आहे. ही आकडेवारी आणि हा पोल ट्रॅकरचा सर्वे समोर आल्यानंतर लगेचच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे खासदार आहेत संजय राऊत यांनी काल एक अत्यंत मोठं विधान केलं की आता अच्छे दिन येणार आहेत. मोदी सरकार हे आता जाईल आणि जे पूर्वीचे चांगले दिवस होते हे चांगले दिवस पुन्हा आता आपल्याला बघायला मिळतील 2029मध्ये, असं विधान संजय राऊतांनी केलं. त्याचा आधार म्हणजे हा पोल ट्रॅकरचा सर्वे आहे. आता मग हा सर्वे काय सांगतो किंवा या सर्वेमध्ये काय काय विचारण्यात आलेलं आहे, तर या सर्वेमध्ये त्यांनी विचारलं की जर आज निवडणूक झाली तर तुम्ही मतदान कुणाला कराल. म्हणजे आता आपल्यासमोर आहेत एक एनडीए म्हणजे मोदी सरकार आणि मग मोदी सरकारमध्ये असणारे त्यांचे मित्रपक्ष, हा एनडीए आपल्याला माहिती आहे. आणि इंडिया आघाडी म्हणजे आत्ता जे सगळे विरोधक एकत्र एका आघाडी म्हणून जे काम करत आहेत ती इंडिया आघाडी. आता या सर्वेमध्ये असं सांगितलं आहे की इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर 44% मतं ही इंडिया आघाडीला मिळू शकतात आणि 40% मतं ही एनडीएला म्हणजे मोदी सरकार, आता नुसतं मोदी सरकारला नाही तर मोदी सरकारबरोबर जे त्यांचे मित्रपक्ष आहेत हे सगळे मित्रपक्ष मिळून 40% मतं ही एनडीएला पडू शकतात. म्हणजेच किती, तर त्यांच्या सर्वेनुसार 240 पर्यंत कशीबशी सीट्स संख्या ही पूर्ण एनडीए म्हणून मोदी सरकारची येऊ शकते आणि 280 ही इंडिया आघाडीची जाऊ शकते. हा एवढा मोठा डिफरन्स म्हणजे मागच्या वेळेला आपण लोकसभेला बघितलं आहे 2024मध्ये 180 का 85ला इंडिया आघाडीची गाडी अडकली. पण आता या वेळेला ही जंप सगळ्यात मोठी इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये होईल आणि 44% मतदान हे इंडिया आघाडीला होईल. दुसरा प्रश्न त्यांना विचारला की पंतप्रधान पदासाठी तुमची पसंती कोणाला असेल. आता हाच प्रश्न जर का एक 8 महिने आधी आणि तो विचारलेला आहे की मोदींना तुमची पसंती असेल की राहुल गांधींना तुमची पसंती असेल, तर आत्ताच्या सर्वेनुसार या पोल ट्रॅकरच्या सर्वेनुसार मोदींना लोक जे पसंती देत आहेत तो आकडा आहे 42% आणि राहुल गांधींना पसंती दिली आहे 58% लोकांनी. केवढा फरक आहे बघा. म्हणजे जवळपास आपण जर विचार केला तर याआधी सुद्धा अशा पद्धतीचे सर्वे करण्यात आलेले होते. त्यावेळेला राहुल गांधींना 25 ते 30% लोकांची पसंती होती. त्यावेळेला राहुल गांधींवर एवढा लोकांचा विश्वास नव्हता
किंवा राहुल गांधींवर जबरदस्त टीका केली जात होती त्या काळामध्ये. पण आता गेले 6 महिन्यातलं जे चित्र आहे, जे बदलत चाललेलं आहे, एकूण राहुल गांधीसुद्धा आपण बघतोय की एक सिरियस नोटवर ते सध्या एक विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना आपण बघतो आहोत. मग त्यांनी मध्येच कन्याकुमारी ते काश्मीर अशी काढलेली रॅली असेल, पदयात्रा असेल, त्यानंतर सध्या घेत असलेले त्यांचे निर्णय असतील किंवा कोणत्या मुद्द्यांवर आंदोलनं करायची याचे मुद्दे आहेत, हे सगळं बघता राहुल गांधींच्या बाबतीतली जी लोकप्रियता आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आपल्याला बघायला मिळते. आणि तेच या सर्वेमधनं सांगितलं जात आहे की राहुल गांधींना पसंती जी मिळते आहे ती जवळपास 58% लोकांनी पसंती दिलेली आहे, जी की मोदींना 42% लोकांनी पसंती दिली आहे पंतप्रधान पदासाठी. म्हणजे 2029ला राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत असा आत्ता या देशाचा मूड आहे, असं हा पोल ट्रॅकर सांगतोय. आता पंतप्रधान म्हणून मोदींचं काम कसं वाटलं, हा जो प्रश्न विचारला त्याला चांगलं काम म्हणणारे 43% आहेत आणि आम्ही मोदींच्या कामावर खुश नाही असं म्हणणारे 47% आहेत. म्हणजे बघा, आता इथेही जे आधीचं चित्र होतं ते वेगळं होतं. आता लोक बेरोजगारी असेल, महागाई असेल, राम मंदिर चोरी प्रकरण असेल आणि मग विद्यार्थ्यांच्या बरोबर जे काही परीक्षांमध्ये जे झालेले सगळं अन्याय आहे. आज या नीटच्या पेपर फुटीमध्ये जवळपास 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, ही दुर्दैवी गोष्ट आहे. या सगळ्याला घेऊन जर आपण बघितलं तर मोदी सरकारच्या कामावर लोक खुश नाही आहेत, हाच त्यातला एक भाग आपल्याला बघायला मिळतो आहे. त्यातून या CJPच्या आंदोलनानंतर तर मोदींबाबतीत एक लोकप्रियता त्यांची घसरली आहे आणि तरुणांमध्ये देखील एक असंतोष पसरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आता लोकप्रिय लीडर, पंतप्रधान वेगळा, एक लोकप्रिय लीडर म्हणजे लीडर म्हणून तुम्ही देखील कुणाला एक्सपेक्ट करताय, तर मोदींना 36% मतं मिळत आहेत आणि राहुल गांधींना मात्र 58% मतं मिळत आहेत. म्हणजे लीडरशिपवरचा सुद्धा विश्वास हा मोदींवरचा कमी होताना आपल्याला बघायला मिळतो आहे. म्हणजे मी जे तुम्हाला म्हणलं की साधारणतः 2014मध्ये जेव्हा मोदीचं सरकार, मोदी पंतप्रधान बनले त्या काळामध्ये हा देश मोदींच्या पाठीमागे होता. या देशातला तरुण हा बहुसंख्येने मोदींच्या पाठीमागे राहिला. तोच तरुण आता मोदींच्या एकूण कामगिरीवर नाराज असल्याचं चित्र हे आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि दुसरीकडे ज्या राहुल गांधींना हिणवलं गेलं, ज्या राहुल गांधींवर टीका केली गेली, त्या राहुल गांधींची लोकप्रियता ही हळूहळू वाढताना आपल्याला बघायला मिळते आहे. याचं कारण असं आहे की राहुल गांधी हे आता राजकारणामध्ये एका सिरियस नोटवर, ज्याला आपण म्हणतो ना, शेवटी अनुभवानंतर जी प्रगल्भता येते तशी प्रगल्भता ही राहुल गांधींकडे आता हळूहळू वाढत चाललेली दिसते आहे आणि लोकांचाही कल आता त्या दृष्टीनं राहुल गांधींच्या मागे असल्याचं बघायला मिळत आहे. आता परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये कायम आपण बघतोय की मोदींचं जगभरामध्ये मोदींचं स्वागत होताना बघायला मिळतं आहे किंवा जिथे मोदी जातील तिथे तो देश मोदींचं वाहवा करतोय. हे चित्र आपण काही काळ आधी बघितलेलं आहे. पण आता लोकांना असं वाटतंय की जे आपलं परराष्ट्र धोरण आहे याच्या बाबतीतला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्या बाबतीमध्ये म्हणजे परराष्ट्र धोरण या मोदी सरकारचं कसं राहिलं आणि त्यामुळे भारताचं स्थान हे जगभरामध्ये भक्कम झालं आहे का, हा प्रश्न जो विचारला त्याला हो म्हणणारी लोक आहेत 39% आणि नाही म्हणणारी लोक आहेत 49%. म्हणजे आत्ताच्या इस्रायल, इराण, अमेरिका युद्धामध्ये जी भूमिका भारत सरकारने घेतली त्याही वेळेला खूप टीका झाली मोदी सरकारवर, त्याचाही हा एक परिणाम आपल्याला बघायला मिळतो आहे. किंवा चीनच्या बाबतीमध्ये जे काही आता सतत आपल्या कुरबुऱ्या चालू आहेत, चीन आपले काही प्रांत काबीज करतो आहे, तिथली काही भूभाग आपला काबीज करतो आहे, त्याच्यावर मोदी सरकार काही रिॲक्ट होताना बघायला मिळत नाही. किंवा मोदी म्हणतात की अमेरिका, ट्रम्प हे माझे मित्र आहेत, पण हेच ट्रम्प जेव्हा भारतावर 100% कराचं कर लादतात, हे सगळं पाहता तुमची वाहवा जरी बाहेर होत असली
तरी भारताचं स्थान जे भक्कम व्हायला पाहिजे तसं भक्कम होताना दिसत नाही आहे, असं लोकांचं या सर्वेतनं म्हणणं पडतं आहे. आता एकूणच जर या सगळ्याचा एंड करायचा झाला तर हा जो आत्ता पोल ट्रॅकरचा एकूण ट्रेंड जो मी आत्ता तुम्हाला जो सांगितला, हा ट्रेंड आता 2029मध्ये येणाऱ्या निवडणुकांपर्यंत तसाच कायम राहील. तो कायम राहिला तर जे काही आकडेवारी सांगितली जाते ती आकडेवारी खरी होऊ शकते. त्यामुळे 2029पर्यंत हा ट्रेंड कायम राहील का पुढच्या 3 वर्षामध्ये मोदी सरकार काही असे निर्णय घेऊन पुन्हा कमबॅक करू शकेल आणि जे काही आपलं लोकप्रियता घसरली आहे, आपला करिश्मा संपलेला आहे किंवा मोदी सरकारवरचा जो काही एक विश्वास आहे तो कमी झालेला आहे, हा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार काही मुद्दे घेऊन, काही योजना आणून किंवा काही अशा गोष्टी करून त्यांचा पुन्हा कमबॅक करतात का, हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि त्यावरच म्हणूनच संजय राऊत यांनी जे विधान केलं ते विधान ही या पोल ट्रॅकरच्या सर्वेला घेऊनच केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 3 वर्षामध्ये मोदी सरकारसमोर जर सगळ्यात मोठं आव्हान जर आता कुणाचं असेल तर ते कॉकरोच जनता पार्टी, या देशातला तरुण, जो तरुण दुखावला गेला आहे, जो तरुण नाराज झालेला आहे, या तरुणांना, या तरुणाईला मोदी सरकार आता कसं आपलंसं करतं आहे हेच बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.